स्मार्ट मीटर ही काळाची गरज असून या तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेप टळणार असल्यानं ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अत्यंत अचूक देयके मिळण्यास मदत होणार आहे। स्मार्ट मीटरसह महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचावी, प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रमाणपत्र मिळवण्यावर लक्ष न देता ऑनफील्ड अनुभवातून स्वतःला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करावे, असं प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले। दिंडोरी उपविभागाच्या वतीनं मंगळवार दिनांक 10 रोजी महावितरणच्या तांत्रिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट मीटरचे फायदे, विविध ग्राहक योजना, सेवा या विषयांवरती विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित करताना विकास आढे म्हणाले की 1 वर्षाचं प्रशिक्षण म्हणजे केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचं साधन नाही। तुम्ही इथं जे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार आहात ते तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही। भविष्यात महावितरणच्या भरती प्रक्रियेत किंवा वेगानं वाढणाऱ्या खासगी सौर ऊर्जा क्षेत्रात काम करताना हा अनुभव तुमची सर्वात मोठी शिदोरी ठरेल। शिस्त, वेळेचं पालन आणि कामाप्रती प्रामाणिक राहणं या गोष्टीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील। स्मार्ट मीटरमुळे रीडिंग घेण्यातील मानवी त्रुटी दूर होऊन ग्राहकांना पारदर्शक बिल मिळेल। हे मीटर टाइम ऑफ डे प्रकारचे असल्यानं दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे सूट मिळते। कागदी बिलाऐवजी गो ग्रीन ई बिल पर्याय निवडल्यास ग्राहकांना 120 रुपये सवलत मिळते। अशा विविध योजनांची माहिती प्रशिक्षणार्थींनी ग्राहकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। केवळ तांत्रिक ज्ञान न घेता माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र पैठणे यांनी केले। या कार्यक्रमाला दिंडोरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, सहाय्यक अभियंता सोनल नागरे, धनराज ठेपणे, मेघराज बागुल, महेश पवार, पल्लवी शिंदे, समाधान पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या रंजना कोरडे यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग, दिंडोरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.